बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराडावर मकोका लावण्यात आलेला आहे। त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। 31 डिसेंबर रोजी पुण्यातील पाषाण रोडवर असलेल्या सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराड शरण आला होता। खंडणीच्या प्रकरणातून तो खुनाच्या प्रकरणात आरोपी होईल असं त्यांच्या समर्थकांना वाटत नव्हतं। त्यामुळे मकोका लागल्यानंतर परळीत तणाव निर्माण झाला होता। 31 डिसेंबर पूर्वी वाल्मिक कराडचा रुबाब काय होता हे संबंध बीड जिल्हा आणि महाराष्ट्राने बघितलाय। त्याच्याकडील महागड्या गाड्या, 17 मोबाईल, लोकांची गर्दी, कपाळावर चंदन, बॉडीगार्ड, चालण्या बोलण्याची एट, हे सगळंच आता वाल्मिकी कराडचं संपलेलं आहे। वाल्मिक कराडला बीडहून केज आणि केजहून बीडला एका पोलीस व्हॅनमधून आणण्यात आलं होतं। तेव्हा त्याची अवस्था ही सगळ्यांनीच बघितली होती। 14 जानेवारी रोजी वाल्मिकीला बीडच्या जिल्हा कोर्टात हजर करण्यात आलं होतं। तेव्हा कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली। आता 22 जानेवारी रोजी त्याला पुन्हा बीडच्या कोर्टात हजर करण्यात येईल। मकोका लागू झाल्याने यातील सर्वच आरोपींना आता जामीन मिळणं शक्य नाहीये। संतोष देशमुख खून प्रकरण चर्चेत आल्यानंतर वाल्मिक कराडचे इंस्टाग्राम रील्स हे राज्यभर व्हायरल झाले होते। त्यातला त्याचा रुबाब आता संपलाय। यंत्रणेपुढे कोणीच माणूस मोठा असू शकत नाही हा मेसेज आता याच्यातून दिसून येतोय। उद्या वाल्मिकच्या हातात हातकड्या दिसल्या तर काही नवल वाटून घेऊ नका, कारण आजूबाजूला शेकडोंची गर्दी, दिमतीला फॉर्च्युनर, इंडिवेअर, इनोवा, डिफेंडर अशा गाड्या आणि कोट्यवधींची मालमत्ता, शिवाय जी हुजूर म्हणणारे अधिकारी आणि कार्यकर्ते, असा डामडोल असलेला हा माणूस यंत्रणेपुढे शून्य आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत बोल भाऊ आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।